नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही बघत आहात नागपूर समय मराठी बातमीपत्र। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या आदेशानुसार ऑपरेशन शक्ती अंतर्गत मानव तस्करी व लैंगिक शोषणाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। एमआयडीसी परिसरात पोलिसांनी धाड टाकून 2 पीडित महिलांची सुटका केली आहे। अल्पावधीत जास्त पैसे मिळतील या आमिषाने त्यांना देह व्यवसायात ढकलले जात होते। या प्रकरणी आरोपी व पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कारवाईसाठी त्यांना एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। पोलिसांनी या छाप्यात काही महत्त्वपूर्ण वस्तू देखील जप्त केल्या आहेत। नागपूरच्या वाटोडा परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घुण हत्या करण्यात आली आहे। मृत तरुणाचे नाव अभिषेक राजकुमार पिंपलीकर असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। प्राथमिक माहितीनुसार अभिषेक आणि आरोपी पूर्वी मित्र होते, मात्र नंतर त्यांच्यात वैर निर्माण झाले। रविवारी रात्री 9:30च्या सुमारास सूरजनगर परिसरात आरोपीने अभिषेकच्या हातावर 3 वेळा चाकूने वार केला। रक्तस्राव जास्त झाल्याने रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला। मृतकाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळवत दशावतार या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे। कोकणी लोककलेवर आधारित आणि सस्पेन्स मर्डर मिस्ट्री असलेल्या या चित्रपटानं फक्त 4 दिवसात 6.5 कोटींचा गल्ला जमवलाय। मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी सिनेमागृहात पाहायला मिळते आहे। दशावतार हा चित्रपट 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला असून सोमवार सारख्या वीकेंड दिवशीही 1 कोटीची कमाई करून त्याने आपली ताकद सिद्ध केली आहे। नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत लुटीची धक्कादायक घटना समोर आली आहे। फिर्यादी घरी जात असताना त्यांना काही लुटारूंनी अडवलं, मारहाण केली आणि गाडीवर रोख रक्कम हिसकावून पळ काढला। अचानक घडलेल्या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। फिर्यादीने तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली। घटनेचं गांभीर्य ओळखून लकडगंज पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली आणि जलद कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। आता पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उशिरा रात्री बारमध्ये रक्तरंजित वाद घडला। कदम बारमध्ये बिअरच्या किमतीवरून सुरू झालेला वाद चांगलाच चिघळला आणि मारहाणीपर्यंत गेला। विवादाच्या दरम्यान आरोपींनी काचांच्या ग्लासने बार मॅनेजरवर हल्ला केला। त्यानंतर मॅनेजर आणि वेटरनेही प्रत्युत्तर दिलं। या झटापटीत 2 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। पोलिसांनी घटनेचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केलाय। तर आजच्या मराठी बातमीपत्रामध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समयसोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। भेटूया लवकरच। नमस्कार।